नमस्कार. मी डॉक्टर राम नाईक. आज आपण फायनान्शियल अकाउंटिंगमधील जो भाग आहे तो बघूया. पहिला टॉपिक सुरू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आज आपण नीड ऑफ अकाउंटिंग हा पूर्ण करणार आहोत. त्याच्या अगोदर आपण इंट्रोडक्शन ऑफ अकाउंटिंग बघितलेलं आहे. आज आपण नीड ऑफ अकाउंटिंग किंवा अकाउंटिंगची गरज काय आहे हे बघणार आहे. हे बघत असताना त्याच्यामध्ये मी काही मुद्दे याच्यात घेतलेले आहेत. कशासाठी अकाउंटिंगचा अभ्यास किंवा अकाउंटिंगची गरज आहे हे याच्यामध्ये स्पष्ट होते. पहिला आहे टू अंडरस्टँड द अर्निंग ऑफ द ऑर्गनायझेशन. आपल्याला माहिती आहे की जे ऑर्गनायझेशन्स किंवा इंडस्ट्रीज असतात त्या इंडस्ट्रीज कोणत्या ना कोणत्या तरी हेतूने काम करत असतात. त्यांचा मूळ हेतू काय असतो तर अधिकात अधिक नफा मिळवणे. तर आता या ठिकाणी उद्योग वेगवेगळ्या पद्धतीने नफा मिळवतात. लीगल मार्गाचा वापर करून नफा मिळवतात, इलिगल मार्गाचा वापर करून नफा मिळवतात. कायदे एवढे कडक असल्यामुळं काही वेळेला त्यांना इलिगल बाबी ज्या आहेत त्या आता करता येत नाहीत. पूर्वीच्या इंडस्ट्रीज या मोठ्या प्रमाणामध्ये अशा गोष्टी करायच्या, पण आता या काळामध्ये असं होणं शक्य नाही आहे. काही प्रमाणामध्ये होती असेल, पण हे खूप कमी प्रमाणात. आता या ठिकाणी बघा, आपण काय म्हणतो टू अंडरस्टँड द अर्निंग ऑफ द ऑर्गनायझेशन. त्या ऑर्गनायझेशननी किंवा इंडस्ट्रीजनी वर्षभरामध्ये किती उत्पन्न मिळवलेलं आहे किंवा किती अर्निंग मिळवलेलं आहे हे बघायचं आहे. कोणत्या माध्यमातून आपण बघू शकतो. एखादा उद्योग फक्त मोठा दिसतो म्हणून त्याचं अर्निंग चांगलं आहे असं होत नाही. उद्योग लहान दिसतो म्हणून त्याचं अर्निंग कमी आहे असं होत नाही. तर यासाठी आपल्याला त्या कंपनीचा किंवा त्या ऑर्गनायझेशनचा जो काही अकाउंट आहे तो अकाउंट बघावा लागेल. अकाउंटमुळं त्या उद्योगाचं एकूण अर्निंग किती आहे ते लक्षात येऊ शकतं. तर यासाठी अकाउंटिंग गरजेचं आहे. दुसरं आहे टू अंडरस्टँड द प्रोग्रेस ऑफ ऑर्गनायझेशन. आता या ठिकाणी बघा, उद्योगाचा विकास झालेला आहे का किंवा नाही हे आपण अकाउंटच्या माध्यमातून सांगू शकतो, बघू शकतो. एकदा जर तुम्ही अकाउंटमधले ट्रेडिंग अकाउंट किंवा बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट या सगळ्या गोष्टी व्यवस्थित तपासून बघितला, त्याचा अभ्यास केला, तर तुमच्या लक्षात येतं की नेमकं कुठं काय कमी पडतं का किंवा याची प्रोग्रेस कुठपर्यंत झालेली आहे, अजून किती वाव आहे, हे सगळं लक्षात येतं. तुम्ही कम्पेअर केला 1-2-3 वर्षामधला डेटा किंवा ग्रोथ बघितला, त्याचं ट्रेंड्स, नेट प्रॉफिट काय होतोय, कमी होतो, जास्त होतो बघितला, तर लक्षात येतं की त्या उद्योगाची प्रगती होते किंवा नाही. तर हे समजण्यासाठी, उद्योगाचा प्रोग्रेस होतो किंवा नाही हे समजण्यासाठी म्हणून अकाउंटिंग हे खूप गरजेचं आहे. त्यानंतर पुढं टू अंडरस्टँड द फायनान्शियल पोझिशन ऑफ द ऑर्गनायझेशन. त्या उद्योगाची आर्थिक परिस्थिती कशी आहे. काही वेळा तो उद्योग प्रॉफिटमध्ये आहे की लॉसमध्ये आहे. फायनान्शियल पोझिशन चांगली असेल तर तो उद्योग दीर्घकाळ सर्व्हाइव्ह करू शकतो. मग आता त्या उद्योगाची फायनान्शियल परिस्थिती चांगली आहे किंवा नाही हे बघायचं असेल तर एकमेव पॅरामीटर आपण चेक करू शकतो, तो म्हणजे अकाउंट. अकाउंट हाच भाग, अकाउंटचाच अभ्यास करून आपण म्हणू शकतो की खरोखर या कंपनीची किंवा या ऑर्गनायझेशनची फायनान्शियल पोझिशन चांगली आहे. अदरवाईज जर समजा आपल्याला ते अकाउंटवरून असं लक्षात येत असेल की इथं काही असं प्रॉफिटेबल काही बिझनेस नाही आहे, तर आपण म्हणू शकतो की फायनान्शियल पोझिशन हा वीक आहे. तर फायनान्शियल पोझिशन मोजण्यासाठी जसं आपण डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर ते टेलिस्कोप घेऊन चेक करतात की बाबा ताप आहे किंवा नाही. ह्या पद्धतीनं उद्योगाचं जर समजा आपल्याला काही मोजमाप करायचं असेल, प्रगतीचा किंवा एकूण त्यांच्या आर्थिक गोष्टींचा आढावा जर घ्यायचा असेल, तर यासाठी तुम्हाला अकाउंटचा अभ्यास करावाच लागेल. म्हणजे अकाउंटिंग फायनान्शियल पोझिशनसाठी सुद्धा किंवा समजून घेण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर टू नो द रिसिव्हेबल्स अँड पेएबल्स ऑफ द ऑर्गनायझेशन. प्रत्येक उद्योगाचे काही येणी असतात, काही देणी असतात. रिसिव्हेबल्स म्हणजे येणे, काही पेएबल्स म्हणजे देणे. प्रत्येक उद्योगाच्या अशा येणी असतात किंवा देणी असू शकतात. किती येणी आहेत हे आपल्याला समजून घ्यायचं आहे.
तर तुम्ही बिल्स रिसिवेबल्स बघून समजू शकता, बॅलन्स शीटमध्ये आपण घेऊ शकतो ते. त्याच्या आधारावरती आपण सांगू शकतो की बाबा बिल्स रिसिवेबल्स किती आहेत. समजा लायबिलिटी साईडला बघितलं तर बिल्स पेएबल त्यांचे किती आहेत हे लक्षात येतं. तर थोडक्यात काय हिच्यामध्ये असं काय किचकट बाब नाही आहे. सर्व बाबी अकाउंटमध्ये कुठंतरी आलेल्या असतात. बॅलन्स शीट हा स्टेटमेंट आहे आणि स्टेटमेंटमध्ये एक तर रिसिवेबल किती आहेत किंवा पेएबल किती आहेत हे लक्षात येतं त्याच्यावरून. तर यासाठी हे अकाउंटिंग गरजेचं आहे. त्यानंतर टू नो द इन्व्हेस्टमेंट. उद्योगामध्ये एकूण गुंतवणूक किती झालेली आहे हे समजून घ्यायचं आहे. तर अकाउंटिंग शिवाय दुसरा कुठला चांगला पर्याय नाही. अकाउंटिंगचा फक्त आपण अभ्यास केला, ऑथराइज्ड कॅपिटल किती आहे, इश्यूड कॅपिटल किती आहे, प्रेफरन्स शेअर कॅपिटल किती आहे, ह्या सगळ्या कॅपिटलच्या ज्या बाबी आहेत, सबस्क्राईब इश्यूड किंवा पेडअप कॅपिटल वगैरे वगैरे, हे सर्व आपल्याला लक्षात येऊ शकतात. इन्व्हेस्टमेंट कोणकोणत्या ठिकाणी आहे, बिल्डिंगमध्ये, मशीनमध्ये किंवा आणखी कुठं किती इन्व्हेस्टमेंट आहे हेही लक्षात येतं. थोडक्यात काय तर टोटल उद्योगाची इन्व्हेस्टमेंट इन बिझनेस आणि आउटसाईड, जर समजा त्या बिझनेसनं अदर काही बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर तेही आपल्याला लक्षात येऊ शकतं. यासाठी अकाउंटिंग हे खूप गरजेचं आहे. त्यानंतर टू कम्पेअर अँड अनालाइज द परफॉर्मन्स ऑफ द ऑर्गनायझेशन. आपण बघतो की उद्योगाचा जर समजा परफॉर्मन्स आपल्याला मोजायचा आहे, ए आणि बी असे दोन उद्योग आहेत. ए आणि बी मध्ये कुठली इंडस्ट्री जास्त प्रगती करते हे जर बघायचं आहे तर त्यासाठी एकमेव चांगला पॅरामीटर काय की या दोन्ही कंपनीला तुम्ही कम्पेअर करा. हे चांगली आहे का बी चांगली आहे लक्षात येईल. कम्पेअर करण्यासाठी काय यूज करणार आहे तुम्ही, त्यांचे बेसिक फायनान्शियल स्टेटमेंटचा यूज करायचा आहे. त्यांच्यामध्ये जी काही अकाउंटिंग डेटा आहे तो डेटा घेऊन दोन्ही कंपनीला कम्पेअर करून त्यानंतर आपण अनालाइज करू शकतो की ए कंपनी चांगली आहे की बी कंपनी चांगली आहे. कंपॅरिझनसाठी किंवा एकूण त्या उद्योगाचा परफॉर्मन्स बघायचा, त्या समजा ए उद्योगाचा परफॉर्मन्स स्वतः चेक करायचा, बी उद्योगाशी कम्पेअर करतात, तर ते कम्पेअर करून स्वतःचं परफॉर्मन्स चेक करू शकतात. तर यासाठी सुद्धा अकाउंटिंग हे खूप गरजेचं आहे. त्यानंतर टू प्रोव्हाइड नेसेसरी डेटा टू दी ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशनला काही डिसिजन्स वगैरे घ्यावे लागतात. ते शॉर्ट टर्मसाठी असतील किंवा लॉंग टर्मसाठी असतील, पण डिसिजन्स हे घ्यावे लागतात. आता हे जर डिसिजन्स घ्यावे लागत असतील तर त्यांना काहीतरी माहिती पाहिजे. कोणत्या बेसवरती डिसिजन घेणार आहेत. मनाला आलं म्हणून डिसिजन घेऊन चालत नाही. त्या उद्योगाची अगोदरची परफॉर्मन्स काय आहे, एकूण आपल्याकडे मिळालेली माहिती आणि त्याच्या आधारावरती आपण डिसिजन घेऊ शकतो. म्हणजे उदाहरणामध्ये उद्योगाचा विस्तार करायचा ही मोठी डिसिजन आहे. उद्योगाचा काय विस्तार करायचा आहे याची माहिती अगोदर मिळायला पाहिजे. अकाउंटिंग डेटामधून आपण घेऊ शकतो की बाबा आपल्याला जे काही व्याप आहे ते व्याप या एका क्षेत्रामध्ये किंवा एवढ्या कमी जागेमध्ये कमी एरियामध्ये आपल्याला सांभाळता येणार नाही. यासाठी त्याचं एक्सपान्शन गरजेचं आहे. त्यामुळे डिसिजन आवश्यक आहे. किंवा नफा अधिक वाढतोय आणि हा नफा आणखी जास्त आपल्याला मिळवायचा आहे, तर यासाठी म्हणून एक्सपान्शनची गरज आहे. हे सगळं जे आहे ते तुम्ही अकाउंटचा अभ्यास करून सांगू शकता की बाबा हे करू शकतो आपण. तर यासाठी अकाउंटिंग हे खूप गरजेचं आहे. अतिशय बेसिक इन्फॉर्मेशन त्या उद्योगाची अकाउंटिंग देऊ शकते. आता आणखी दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही माहिती कोणाकोणाला लागते, तर डिसिजन घेण्यासाठी मॅनेजमेंटला लागते आणि त्याचबरोबर शेअर होल्डर्स आहेत, क्रेडिटर्स आहेत, सप्लायर आहेत, बँक आहे, यांना सुद्धा त्या उद्योगाची माहिती पाहिजे असते. कारण ते स्टेक होल्डर्स आहेत, त्या उद्योगामध्ये त्यांचं काहीतरी इंटरेस्ट आहे. समजा हा उद्योग काय अडचणीत आला तर नुकसान ह्यांचं पण आहे, म्हणून त्यांना काही बेसिक इन्फॉर्मेशन त्या ऑर्गनायझेशनची पाहिजे असते आणि ती माहिती अकाउंटिंगच्या माध्यमातून मिळू शकते. यानंतर टू प्रोव्हाइड दी फायनान्शियल इन्फॉर्मेशन टू दी स्टेक होल्डर्स. मी तुम्हाला आता सांगितलं, बँक असेल, सप्लायर असतील, क्रेडिटर्स असतील, इन्व्हेस्टर्स असतील, या सर्वांना माहिती पाहिजे असते. त्याशिवाय त्या कंपनीमध्ये ते विश्वास ठेवू शकत नाहीत. योग्य माहिती वाटली नाही त्यांना, योग्य माहिती मिळाली नाही, चुकीची माहिती मिळाली तर ते कदाचित इन्व्हेस्टर आपले शेअर्स काढून घेतील, क्रेडिटर्स आपले पैसे मागायला सुरुवात करतील, बँका
लोन परत करा म्हणून मागं लागतील, ह्या सगळ्या गोष्टी होतील. म्हणून थोडक्यात काय, त्यांना माहिती आवश्यक असते आणि ती माहिती अकाउंटिंगच्या माध्यमातून त्यांना आपण देऊ शकतो, एक ऑर्गनायझर म्हणून किंवा ऑर्गनायझेशनचे मेन मालक म्हणून आपण देऊ शकतो अकाउंटच्या माध्यमातून. तर यासाठी अकाउंटिंग गरजेचं आहे. त्यानंतर टू कंट्रोल द ॲक्टिव्हिटीज ऑफ ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशनमध्ये किंवा त्या बिझनेसमध्ये कुठल्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आहेत, त्या ॲक्टिव्हिटीज आपण अकाउंटिंगच्या माध्यमातून कंट्रोल करू शकतो. तर हे कसं करू शकतो बघा, समजा एक्सपेन्सेस जास्त असतील तर आपण एक्सपेन्सेस कमी करण्यासाठी प्रयत्न करू शकतो आणि हे एक्सपेन्सेस लक्षात येतात की बाबा गेल्या वर्षी किती होते, या वर्षी किती आहेत याच्यावरून, किंवा संबंधित त्याच्यामध्ये काय अपव्यय झालाय का, या सगळ्या गोष्टी बघून आपण तो जो खर्च आहे तो खर्च आपण कमी करू शकतो. किंवा बाकी म्हणजे कामगाराच्या संबंधितले काही डिसिजन्स घ्यायचे आहेत. या अनेक बाबी आहेत अशा की ज्या आपण अकाउंटिंगचा यूज करून या ठिकाणी ते कंट्रोल करू शकतो. तर हे सर्व जर समजा आपल्याला व्यवस्थित करायचं असेल, उद्योगाला आपल्याला एकतर त्याची उद्योगाची अर्निंग बघायची आहे, त्याची प्रोग्रेस बघायची आहे, त्याची फायनान्शियल पोझिशन काय आहे त्या उद्योगाचे बघायचे आहे, त्याच्या देणी किती आहेत, येणी किती आहेत बघायचे आहेत, एकूण इन्व्हेस्टमेंट किती झालेलं आहे त्या उद्योगामध्ये ते बघायचं आहे, परफॉर्मन्स काय आहे त्यांचा तो बघायचा आहे. किंवा जर समजा त्या ऑर्गनायझेशनच्या बाबतीमध्ये काही डेटा ऑर्गनायझेशनला उपलब्ध करून द्यायचा आहे, स्टेक होल्डर्सना डेटा द्यायचा आहे, किंवा उद्योगामधल्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यावरती नियंत्रण ठेवायचं आहे, सगळ्या गोष्टीसाठी अकाउंटिंग हे अतिशय गरजेचं आहे. अकाउंटिंग शिवाय ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकत नाहीत. तर हे काही नीड्स आहेत, तुमच्या लक्षात आले असतील. तर आपण नीड्स बघितल्यात, इंट्रोडक्शनचा पार्ट आपण बघितलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये अकाउंटिंगची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस आपण बघू.